भारताच्या इतिहासात एक काळ असा होता जेव्हा जगाच्या नकाशावर एक साम्राज्य सूर्याप्रमाणे तेजस्वी झळकत होतं. शांतता होती, संपन्नता होती आणि ज्ञानाचं सोनं वाहत होतं. पण प्रश्न असा आहे, हे साम्राज्य अचानक कसं हरवलं? आज आपण बोलणार आहोत एका अशा साम्राज्याबद्दल जे युद्धाने नाही तर स्थैर्य, संस्कृती आणि समृद्धीने प्रसिद्ध झालं. गुप्त साम्राज्य, भारताचं सुवर्णयुग. कथा सुरू होते पाटलीपुत्रच्या राजवाड्यातून. नदी किनारी शांत शहर, व्यापारी मार्गांनी गजबजलेली बाजारपेठ, विद्येच्या तेजाने उजळलेली गुरुकुलं. पण या शांततेच्या मागे काम करत होतं एक मन, एक घराणं, एक ध्येय, गुप्त घराणं. सुरुवातीला हे घराणं मोठं नव्हतं. काही छोट्या प्रदेशांचं प्रशासन, काही करव्यवस्था, इतकंच. पण मग हळूहळू उभा राहतो महाराजाधिराज चंद्रगुप्त पहिला. तो ओरडून सांगणारा योद्धा नव्हता, ना रणांगणात तलवारीची कला दाखवणारा. तो होता रणनीतीतील मास्टर. त्याने पहिलं मोठं पाऊल उचललं लिच्छवी घराण्याशी नातं जोडून. हा निर्णय म्हणजे जणू दोन शक्ती एकाच वेळी एकवटल्या. या एकत्रतेने जन्म घेतला एका स्थिर, संपन्न आणि बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या राजसत्तेचा. पुढे तो त्यांचा पुत्र समुद्रगुप्त. इतिहास त्याला भारताचा नेपोलियन म्हणतो. पण खरं सांगायचं झालं तर त्याने केवळ जिंकण्यासाठी युद्ध केले नाही. तो जिंकतो, मग पराभूत राजांना पुन्हा सिंहासनावर बसवतो आणि शपथ घेतो, राष्ट्र मोठं करू, अहंकार नाही. याच संतुलनामुळे गुप्त साम्राज्याचा प्रभाव दक्षिण पश्चिमेपासून हिमालयापर्यंत पोहोचला. इतिहास सांगतो, ज्या काळात युरोपमध्ये अव्यवस्था आणि युद्ध होती, त्या काळात भारतात नाण्यांची गुणवत्ता जगात सर्वोत्तम होती. गणितात नवीन शोध होत होते, खगोलशास्त्रात आर्यभट्ट जन्माला येत होता. कला, शिल्पकला, साहित्य सगळं सुवर्ण काळात होतं. ही फक्त सत्ता नव्हती, ही होती सभ्यता. मग प्रश्न तोच, इतकं महान साम्राज्य अचानक कसं हरवलं? दारुण युद्ध नाही, विध्वंसक आक्रमण नाही, फक्त अंतर्गत कमकुवतपणा, छोट्या राज्यांमध्ये मतभेद, केंद्रातली पकड सैल होणे, बाहेरून आलेल्या छोट्या आक्रमणांना तोंड देण्याची क्षमता कमी होणे आणि हळूहळू जगातील सर्वात सुबत्ता असलेलं साम्राज्य इतिहासाच्या पानात विरून गेलं. पण मागे राहिली एक परंपरा, एक विचार आणि भारतीय संस्कृतीला मिळालेला तेजस्वी सुवर्ण काळ, गुप्त साम्राज्य. काही साम्राज्य तलवारीने ओळखली जातात, काही विचारांनी. गुप्त साम्राज्य हे दुसऱ्या प्रकारातलं. यांनी जगाला दाखवलं की स्थैर्य, बुद्धिमत्ता आणि समन्वय यानेही इतिहास लिहिता येतो. धन्यवाद.